हाय फ्रेंड. तर आज आपण 3 कापड एकत्र ठेवून ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर इथं पेपरवरती कटिंग करणार आहे. कापड कमी असते म्हणून पेपरवरती कटिंग करू, नंतर कापडवर ठेवून कटिंग करू. तर इथं पेपर घेतले, डबल घडी करून घेतले आहे पेपर. अशा पद्धतीने घडी करून घेऊ, मग 2 पार्ट निघतील असं. तर इथं आपण उंची मोजू. सर्वात आधी उंची आहे 13 इंच. तर इथं 1 इंच ॲड केले, 14 इंच घेतले. इथं लाईन ड्रॉ करून घेऊ बरोबर असं. त्यानंतर शोल्डर टाकू. इथं आपण शोल्डर आहे 5.25 इंच. इथे पण 5.25 मोजून घेऊ. आर्महोल आहे इथं आपला 6 इंच. इथे पण 6 मोजून घेऊ आणि इथं असं बॉक्स तयार करून घेऊ. अशा पद्धतीने तर इथं आता आपण मध्यभाग काढू 3 इंच आणि इथं चौथा भाग येतो 9 इंच 36 साईजचा आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई. इथं 1.25 इंच घेतले मागच्या पाठसाठी आणि असं गोलाकार देऊ. अशा पद्धतीने गोलाकार देऊ. तर इथं कंबर आहे आपला 30 इंच. तर चौथा भाग येतो 7.5 इंच आणि 1 इंच डागसाठी आणि 1.5 इंच शिलाई घेतली आहे. तर ही लाईन आता ड्रॉ करून घेऊ, फिटिंगची लाईन अशा पद्धतीने. आणि ही शिलाईंची लाईन ड्रॉ करून घेऊ अशा पद्धतीने. तर आता इथं मागचा गळा आहे 7 इंच. तर इथं 7.25 घेतला आहे. रुंदी आहे 2.25 इंच. इथं बॉक्स तयार करून घेऊ. इथं गोलाकार देऊ. इथं मध्यभाग काढू डागसाठी आणि 4 इंच घेतले इथं वरती. दोन्ही साईड अर्धा इंच घेऊ. तिरकस लाईन इथं ड्रॉ करून घेऊ. हे मागचे पाठचे कटिंग आहे. तर गळानंतर कट करू. हे कट करून घेऊ. पहिल्यांदा 2 पार्ट कटिंग करत आहोत म्हणून अशा पद्धतीने हे अलग करून घेऊ. आता हे गळा कट करून घेऊ, मागचा गळा. तर आता हे पुढचा पार्ट आहे. इथं मोजून घेऊ आपण बरोबर असं. बरोबर आहे का ते असं. इथं आर्महोल इथं 6 इंच असं मोजून घेऊ. आता इथं शोल्डरचे मापे टाकून देऊ.
इथं 1.25 इंच घेतले, इथं 9 इंच घेतले आणि असं हे गोल आकार देऊ. आर्महोलचे कमी करायचे असतं 1/2 इंच. इथं फिटिंगची लाईन असते ती ड्रॉ करून घेऊ इथं बरोबर. पुढचा गळा आहे 5.5 इंच. इथं 2 इंच घेतले रुंदी आणि इथं असं ड्रॉ करून घेऊ बरोबर. असं बॉक्स तयार करून घेऊ आणि गोल आकार देऊ गळाच्या. आता इथे योकपट्टी 3 इंच घेतले पुढच्या साईडला आणि इथं 2.5 इंच घेतले. इथं लाईन ड्रॉ करून घेऊ बरोबर असं. त्यानंतर इथं आपण 1.25 इंच घेतले, इथं 2.5 इंच घेतले आणि इथं कटोरी 5.25 घेतले. आता असं शेप देऊ कटोरीचे, पॉइंट दिला आहे तसं अशा पद्धतीने. तर हे कट करून घेऊ आता आपण. हे थोडंसं कट करायचं असतं कटोरीचं 1/2 इंच. आता आपल्याला कटोरी वाढवायची असते, तीच कटोरी ठेवून इथं बरोबर असं 1/2 इंच इथं वाढवायचं असतं शिलाईंसाठी आणि जसं आहे तसं काढून घेऊ बरोबर. आता 1.25 इंच या बाजूला वाढवू आपण आणि या साईडला 1.25 इंच. तर इथं ही लाईन ड्रॉ करून घेऊ सरळ असं. इथं असं शेप देऊ कटोरीचं. अशा पद्धतीने शेप द्यायच्या, बरोबर यायला पाहिजे असं. इथं असं तिरकस लाईन ड्रॉ करून घेऊ आणि इथं कटोरीचे मध्यभाग काढू आणि 1.5 इंच खाली घेतले आणि इथं तिरकस लाईन ड्रॉ करून घेऊ. तर ही झाली कटोरी. आता हे कट करून घेऊ आपण. आता हे कापडवर ठेवून आपण ड्रॉ करून घेऊ जसं आहे तसं. त्यानंतर कटिंग करून घेऊ. असं बरोबर असं ड्रॉ करून घेऊ. आता हे कट करून घेऊ आपण. हे मागचा पार्ट आहे, ही साईड पट्टी आहे
आणि ही कटोरी आहे. आता बाहीची आपण कापडवर मापी टाकणार आहोत. तर इथं 9 इंच बाही आहे, तर 2 इंच ॲड केले आणि कॅप हाईट इथं 3 इंच केले. अशा पद्धतीने शेप देऊ बाहीचे. इथं असं 1.5 इंच मोडलं आणि बॉटमचं इथं मापी टाकून घेऊ. तर हे आता कट करून घेऊ. इथं खालच्या साईडला बाही कमी पडते म्हणून तिथं जोडायचं असतं या साईडला. तर इथं आपण जोडून घेऊ असं दुसरा कापड. अशा पद्धतीने कापड आपण जोडून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.